ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ. ನಾರದ ಉವಾಚ ಅಥ ದೈತ್ಯಸುತಾಃ ಸರ್ವೇ ಶ್ರುತ್ವಾ ತದನುವರ್ಣಿತಂ ಜಗೃಹುರ್ನಿರವದ್ಯತ್ವಾನ್ನೈವ ಗುರ್ವನುಶಿಕ್ಷಿತಂ ಅಥಾಚಾರ್ಯಸುತಸ್ತೇಷಾಂ ಬುದ್ಧಿಮೇಕಾಂತಸಂಸ್ಥಿತಾಂ ಆಲಕ್ಷ್ಯ ಭೀತಸ್ತ್ವರಿತೋ ರಾಜ್ಞ ಆವೇದಯದ್ಯಥಾ ಶ್ರುತ್ವಾ ತದಪ್ರಿಯಂ ದೈತ್ಯೋ ದುಸ್ಸಹಂತನಯಾನಯಂ ಕೋಪಾವೇಶಚಲದ್ಗಾತ್ರಃ ಪುತ್ರಂ ಹಂತುಂ ಮನೋದಧೇ ಕ್ಷಿಪ್ತ್ವಾ ಪರುಷಯಾ ವಾಚಾ ಪ್ರಹ್ರಾದಮತದರ್ಹಣಂ ಆಹೇ ಕ್ಷಮಾಣಃ ಪಾಪೇನ ತಿರಶ್ಚೀನೇನ ಚಕ್ಷುಷಾ ಪ್ರಶ್ರಯಾವನತಂದಾಂತಂ ಬದ್ಧಾಂಜಲಿಮವಸ್ಥಿತಂ ಸರ್ಪಃ ಪದಾಹತ ಇವ ಶ್ವಸನ್ ಪ್ರಕೃತಿದಾರುಣಃ ಹೇ ದುರ್ವಿನೀತಮಂದಾತ್ಮನ್ ಕುಲಭೇದಕರಾಧಮ ಸ್ತಬ್ಧಂ ಮಚ್ಛಾಸನೋದ್ಧೂತನ್ನೇಷ್ಯೇ ತ್ವಾದ್ಯಯಮಕ್ಷಯಂ ಕ್ರುದ್ಧಸ್ಯ ಯಸ್ಯ ಕಂಪಂತೆ ತ್ರಯೋ ಲೋಕಾಃ ಸಹೇಶ್ವರಾಃ ತಸ್ಯ ಮೇ ಭೀತವನ್ಮೂಢಶಾಸನಂ ಕಿಂ ಬಲೋತ್ಯಗಾಃ. ಪ್ರಹ್ಲಾದ ಉವಾಚ ನ ಕೇವಲಂ ಮೇ ಭವತಶ್ಚ ರಾಜನ್ ಸ ವೈ ಬಲಂ ಬಲಿನಾಂಚಾಪರೇಷಾಂ ಪರೇ ವರೇಮಿ ಸ್ಥಿರಜಂಗಮಾಯೇ ಬ್ರಹ್ಮಾದಯೋ ಯೇನ ವಶಂ ಪ್ರಣೀತಾಃ ಸ ಈಶ್ವರಃ ಕಾಲ ಉರುಕ್ರಮೋ ಸಾವೋಜಃ ಸಹ ಸತ್ವಬಲೇಂದ್ರಿಯಾತ್ಮಾ ಸ ಏವ ವಿಶ್ವಂ ಪರಮಸ್ವಶಕ್ತಿಭಿಃ ಸೃಜತ್ಯವತ್ಯತ್ತಿ ಗುಣತ್ರಯೇಶಃ ಜಹ್ಯಾಸುರಂ ಭಾವಮಿಮಂ ತ್ವಮಾತ್ಮನಃ ಸಮಂ ಮನೋಧತ್ಸ್ವ ನ ಸಂತಿ ವಿದ್ವಿಷಃ ಋತೆ ಜಿತಾದಾತ್ಮನ ಉತ್ಪಥಸ್ಥಿತಾತ್ ತದ್ದಿಹ್ಯನಂತಸ್ಯ ಮಹತ್ಸಮರ್ಹಣಂ ದಸ್ಯೂನ್ ಪುರಾ ಷಣ್ಣ ವಿಜಿತ್ಯ ಲುಂಪತೋ ಮನ್ಯಂತ ಏಕೆ ಸ್ವಜಿತಾದಿಶೋ ದಶ ಜಿತಾತ್ಮನೋ ಜ್ಞಸ್ಯ ಸಮಸ್ಯ ದೇಹಿನಾಂ ಸಾಧೋ ಸ್ವಮೋಹ ಪ್ರಭವಾಃ ಕುತಃ ಪರೇ. ಹಿರಣ್ಯಕಶಿಪುರುವಾಚ ವ್ಯಕ್ತಂ ತ್ವಂ ಮರ್ತುಕಾಮೋಸಿ ಯೋತಿಮಾತ್ರಂ ವಿಕಥ್ಯಸೆ ಮುಮುರ್ಷೂಣಾಂ ಹಿ ಮಂದಾತ್ಮನ್ನನುಸ್ಯುರ್ವಿಪ್ಲವಾಗಿರಃ ಯಸ್ತ್ವಯಾ ಮಂದಭಾಗ್ಯೋಕ್ತೋ ಮದನ್ಯೋ ಜಗದೀಶ್ವರಃ ಕ್ವಾಸೌ ಯದಿ ಸ ಸರ್ವತ್ರ ಕಸ್ಮಾತ್ ಸ್ತಂಭೇನ ದೃಶ್ಯತೆ ಸೋಹಂ ವಿಕಥಮಾನಸ್ಯ ಶಿರಃ ಕಾಯಾದ್ಧರಾಮಿ ತೇ ಗೋಪಾಯೇತ ಹರಿಸ್ತ್ವಾದ್ಯಯಸ್ತೆ ಶರಣಮೀಪ್ಸಿತಂ ಏವಂ ದುರುಕ್ತೈರ್ಮುಹುರರ್ಧಯಂದೃಶಾ ಸುತಂ ಮಹಾಭಾಗವತಂ ಮಹಾಸುರಃ ಖಡ್ಗಂ ಪ್ರಗೃಹ್ಯೋತ್ಪತಿತೋ ವರಾಸನಾತ್ ಸ್ತಂಭಂತ ತಾಡಾತಿಬಲಸ್ವಮುಷ್ಟಿನಾ ತದೈವ ತಸ್ಮಿನ್ನಿನದೋತಿ ಭೀಷಣೋ ಬಭೂವ ಯೇನಾಂಡಕಟಾಹಮಸ್ಫುಟತ್ ಯಂ ವೈ ಸ್ವಧಿಷ್ಣ್ಯೋಪಗತಂ ತ್ವಜಾದಯಃ ಶ್ರುತ್ವಾ ಸ್ವಧಾಮಾಪ್ಯಯಮಂಗಮೇನಿರೇ ಸ ವಿಕ್ರಮನ್ ಪುತ್ರವಧೇಪ್ಸುರೋಜಸಾ ನಿಶಮ್ಯ ನಿರ್ಹ್ರಾದಮಪೂರ್ವಮದ್ಭುತಂ ಅಂತಃ ಸಭಾಯಾನ್ನದದರ್ಶ ತತ್ಪದಂ ವಿತತ್ರ ಸೂರ್ಯೇನ ಸುರಾರಿಯೂಥಪಾಃ ಸತ್ಯಂ ವಿಧಾತುಂ ನಿಜಭೃತ್ಯಭಾಷಿತಂ ವ್ಯಾಪ್ತಿಂಚ ಭೂತೇಷ್ವಖಿಲೇಷು ಚಾತ್ಮನಃ ಅದೃಶ್ಯತಾತ್ಯದ್ಭುತರೂಪಮುದ್ವಹನ್ ಸ್ತಂಭೆ ಸಭಾಯಾನ್ನ ಮೃಗನ್ನ ಮಾನುಷಂ ಸ ಸತ್ವಮೇನಂ ಪರಿತೋಪಿ ಪಶ್ಯನ್ ಸ್ತಂಭಸ್ಯ ಮಧ್ಯಾದನು ನಿರ್ಜಿಹಾನಂ ನಾಯಂ ಮೃಗೋ ನಾಪಿ ನರೋ ವಿಚಿತ್ರಮಹೋ ಕಿಮೇತನ್ಮೃಗೇಂದ್ರರೂಪಂ ಮೀಮಾಂಸಮಾನಸ್ಯ ಸಮುತ್ಥಿತೋಗ್ರತೋ ನೃಸಿಂಹರೂಪಸ್ತದಲಂ ಭಯಾನಕಂ ಪ್ರತಪ್ತಚಾಮೀಕರಚಂಡಲೋಚನಂ ಸ್ಫುರತ್ಸಟಾಕೇಸರಜೃಂಭಿತಾನನಂ करालदंष्ट्रं करवालचञ्चलक्षुरान्तजिह्वं भ्रुकुटे मुखोल्बणं
स्तब्धोर्ध्वकर्णं गिरिकन्दराद्भुतव्यात्तास्य नासं हनुभेदभीषणम् दिविस्पृशत्कायमदीर्घपीवरग्रीवोरुवक्षस्थलमल्पमध्यमम् चन्द्रांशुगौरैश्छुरितं तनोरुहैर्विश्वग्भुजानीकशतन्नखायुधम् दुरासदं सर्वनिजेतरायुधप्रवेकविद्रावितदैत्यदानवम् प्राजेण मेयं हरिणोरुमाजिनावधस्मृतोऽनेन समुद्यतेन किम् एवं ब्रुवं स्त्वभ्यपतद्गदायुधो नदन् नृसिंहं प्रति दैत्यकुञ्जरः अलक्षितोऽग्नौ पतितः पतङ्गमो यथा नृसिंहौजसि सोऽसुरस्तदा न तद्विचित्रं खलु सत्त्वधामनि स्वतेजसा योऽनुपुराभिबत्तमः ततोऽभिपद्याभ्यहनन्महासुरोरुषा नृसिंहं गदयोरुवेगया तं विक्रमन्तं सगदं गदाधरो महोरगन्तार्क्ष्यसुतो यथाग्रहीत स तस्य हस्तोत्कलितस्तदासुरो विक्रीडतो यद्वदहिर्गरुत्मदः असाध्वमन्यन्तहृतौकसोमराघनच्छदा भारत सर्वधिष्ण्यपाः तं मन्यमानो निजवीर्यशङ्कितं यद्भ्यस्तमुक्तो नृहरिं महासुरः पुनस्तमासज्जत खड्गचर्मणि प्रगृह्य वेगेन जितश्रमो मृधे तं श्येन वेगं शतचन्द्रवर्त्मभिश्चरन्तमच्छिद्रमुपर्यधो हरिः कृत्वाट्टहासं खरमुत्स्वनोल्बणं निमीलिताक्षं जगृहे महाजवः विश्वक्स्फुरन्तं ग्रहणातुरं हरिर्व्यालो यथाखुं कुलिशाक्षतत्वचं द्वार्यूर आपात्य ददारलीलया नखैर्यथा हिङ्गरुडो महाविशम् संरम्भदुष्प्रेक्ष्य कराललोचनो व्यात्ताननान्तं विलिहन् स्वजिह्वया असृग्लवाक्तारुणकेसराननो यथान्त्रमाली द्विपहत्यया हरिः नखाङ्कुरोत्पाटितहृत्सरोरुहं विसृज्य तस्यानुचरानुदायुधान् अहं समन्तान्नखशस्त्रपार्ष्णिभिर्दोर्दण्डयूथोऽनुपथान् सहस्रशः सटावधूता जलदाः परापतन् ग्रहाश्च तद्दृष्टिविमुष्टरोचिषः अम्भोधयश्वासहता विचुक्षुभुर्निर्ह्रादभीता दिगिभाविचुक्रुशुः द्यौस्तत्सटोत्क्षिप्तविमानसङ्कुला प्रोत्सर्पतक्ष्मा च पदातिपीडिता शैलाः समुत्पेतुरमुष्य रंहसा तत्तेजसाखं ककुभो नरेजिरे ततः सभायामुपविष्टमुत्तमे नृपासने संभृततेजसं विभुम् अलक्षितद्वैरथमत्यमर्षणं प्रचण्डवक्त्रन्न बभाज कश्चन निशम्य लोकत्रयमस्तकज्वरन्तमादिदैत्यं हरिणा हतं मृधे प्रहर्षवेगोत्कलिताननामुहुः प्रसूनवर्षैर्ववर्षुः सुरस्त्रियः तदा विमानाबलिभिर्नभस्थलं दिदृक्षतां सङ्कुलमासनाकिना सुरानकादुन्दुभयोऽथ जज्ञिरे गन्धर्वमुख्याननृतुर्जगुस्त्रियः तत्रोपव्रज्य विबुधा ब्रह्मेन्द्रगिरिशादयः ऋषयः पितरः सिद्धा विद्याधरमहोरगाः मनवः प्रजानां पतयो गन्धर्वाप्सरचारणाः यक्षाः किं पुरुषास्तातवेतालाः सिद्धकिन्नराः ते विष्णुपार्षदाः सर्वे सुनन्दकुमुदादयः मूर्ध्नि बद्धाञ्जलिपुटासीनन्ते व्रतेजसम् ईडिरे नरशार्दूलन्नातिदूरचराः पृथक् ब्रह्मोवाच नतोऽस्म्यनन्ताय दुरन्तशक्तये विचित्रवीर्याय पवित्रकर्मणे विश्वस्य सर्गस्थितिसंयमान् गुणैः स्वलीलया सन्दधते व्ययात्मने श्रीरुद्र उवाच कोपकालो युगान्तस्ते हतोऽयमसुरोऽल्पकः
तत्सुतं बाह्युपसृतं भक्तं ते भक्तवत्सल इन्द्र उवाच प्रत्यानीताः परमभवतात्रायतानः स्वभागा दैत्याक्रान्तं हृदयकमलं त्वद्गृहं प्रत्यबोधि कालग्रस्तं कियदिदमहो नाथ शुश्रूषतान्ते मुक्तिस्तेषान्न हि बहुमता नारसिंहापरैः किम् ऋषयवोचुः त्वन्नस्तवः परममात्थयदात्मतेजो येनेदमादिपुरुषात्मगतं ससर्ज तद्विप्रलुप्तममुनाद्य शरण्यपालरक्षागृहीतवपुषा पुनरन्वमंस्थाः पितरवोचुः श्राद्धानि नोऽधिबुभुजे प्रसभन्तनूजैर्दत्तानि तीर्थसमयेऽप्यपिबत्तिलाम्बु तस्योदरान्नखविदीर्णवपाद्य आर्च्छत्तस्मै नमो नृहरयेऽखिलधर्मगोप्त्रे सिद्धा ऊचुः यो नो गतिं योगसिद्धामसाधुरहारशीद्योगतपोबलेन नानादर्पं तं नखैर्निर्ददार तस्मै तुभ्यं प्रणतास्मो नृसिंह विद्याधरा ऊचुः विद्यां पृथग्धारणयानुराद्धां न्यषेधदज्ञो बलवीर्यदृप्तः स येन सङ्ख्ये पशुबद्धतस्तं माया नृसिंहं प्रणतास्म नित्यम् नागा ऊचुः येन पापेन रत्नानि स्त्रीरत्नानि हृतानि नः तद्वक्षः पाटनेनासां दत्तानन्दनमोऽस्तु ते मनव ऊचुः मनवो वयं तव निदेशकारिणोदितिजेन देव परिभूतसेतवः भवता खलः स उपसंहृतः प्रभो करवामते किमनुषाधिकिङ्करान् प्रजापतयवोचुः प्रजेशा वयन्ते परेशाभिसृष्टा न येन प्रजा वै सृजामो निषिद्धाः स एष त्वया भिन्नवक्षानुशेते जगन्मङ्गलं सत्त्वमूर्तेऽवतारः गन्धर्वा ऊचुः वयं विभोते नटनाट्यगायकायेनात्मसाद्वीर्यबलौजसा कृताः स एष नीतो भवता दशामिमां किमुत्पथस्थः कुशलाय कल्पते चारणा ऊचुः हरे तवाङ्घ्रिपङ्कजं भवापवर्गमाश्रिताः यदेष साधुहृच्छयस्त्वया सुरः समापितः यक्षा ऊचुः वयमनुचरमुख्याकर्मभिस्ते मनोज्ञैस्त इह दितिसुतेन प्रापितावाहकत्वम् स तु जनपरितापं तत्कृतं जानता ते नरहर उपनीतः पञ्चतां पञ्चविंश किं पुरुषा ऊचुः वयं किं पुरुषास्त्वन्तु महापुरुष ईश्वरः अयं कुपुरुषो नष्टोऽधिकृतः साधुभिर्यदा वैतालिका ऊचुः सभासु सत्रेषु तवामलञ्जशो गीत्वा सपर्यां महतीं लभामहे यस्तां जनैषीद्भृशमेष दुर्जनो दिष्ट्या हतस्ते भगवन् यथामयः किन्नरा ऊचुः वयमीश किन्नरगणास्तवानुगादितिजेन विष्टिममुनानुकारिताः भवता हरे स वृजिनो वसादितो नरसिंहनाथ विभवाय नो भव विष्णुपार्षदा ऊचुः अद्यैतद्धरिनररूपमद्भुतं ते दृष्टन्नः शरणद सर्वलोकशर्म सोऽयन्ते विधिकर ईश विप्रसप्तस्तस्येदं निधनमनुग्रहाय विद्मः इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कन्धे प्रह्लादानुचरिते दैत्यराजवधे नृसिंहस्तवो नामाष्टमोऽध्यायः। सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द।